नंतर पोलिसांनी सांगितलं की 307 302 मध्ये आरोपीची सुटून आलेले पण आम्ही त्यांना सांगतोय पत्रकार आहे आम्ही बातमी कव्हर करायला चालतो तरी काही न करता एकदम भयानक पद्धतीने मारले त्याला तर विचारायला त्याला तर म्हणजे डोक्यात दगडच जे ते आणि दिलगत होते कोणी सोडत मध्ये जात नव्हते एवढं म्हणजे असं वाटतं आणि तिथे नेहमीची दहशत आहे त्या पार्किंग पासून त्या परिसरात नेहमीचा आधी गुंडांकडे पार्किंग असल्यामुळे पत्रकारांवर उपचार सुरू आहेत। आपले प्रतिनिधी किरण ताजने यांच्यावर उपचार सुरू आहेत। तिथे मंत्री छगन भुजबळ पोहोचलेले पत्रकारांची भेट घेण्यासाठी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी। नेमकी घटना काय घडली तर त्र्यंबकेश्वरच्या जवळ त्र्यंबकेश्वरला पत्रकार जात होते त्यावेळी कसलासा कर आकारण्यासाठी म्हणून गाडी अडवण्यात आली त्यानंतर शिवीगाळ झाली आणि मारहाण पत्रकारांना करण्यात आली। पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण ताजने गंभीर जखमी झालेले आहेत। ही दृश्य सुद्धा दिसतात ज्यामध्ये किरण ताजने हे पूर्ण शुद्धीत नाही आहेत हे स्पष्टपणे दिसू शकतं। ही हॉस्पिटलच्या आतली दृश्य आहेत। छगन भुजबळ पत्रकारांना भेटण्यासाठी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचलेले आहेत त्याची ही दृश्य छगन भुजबळ असतील वाझे असतील देवयानी फरांदे गिरीश महाजन नाशिकमधल्या जिल्ह्यातले अतिशय महत्त्वाचे नेते असतील आणि महाराष्ट्रातले हा काही प्रश्न फक्त नाशिकचा नाही आहे। किरण ताजणे हा पुढारी न्यूजचा पत्रकार आहे म्हणून आम्ही आवाज नाही उठवत आहोत। अगदी प्रश्न असा आहे बाकीचे सुद्धा पत्रकार त्यांना धक्काबुक्की झाली अशा गोष्टी रोज घडत असतात। टोल नाक्यांबद्दलच्या मारहाणीबद्दल सगळ्या वाहिन्यांनी वेळोवेळी कव्हरेज केलेलं आहे। आज ही वेळ आमच्यावर आलेली आहे। आता इथे टोल नाका नाही इथे देवस्थानच्या या परिसरातले नगरपालिकेचे कर्मचारी होते ते पुन्हा कर्मचारी नगरपालिकेचे नसतात ते कंत्राटावरती दिलेले असतात पण या निमित्ताने लक्षात यावं कंत्राटीकरण काय भावात पडते आपल्याला। दारू पेलेले लोक होते असं सुद्धा आमच्या माहितीमध्ये येतंय। ही माणसं पत्रकाराला मारहाण करू शकतात जर का त्या महिला पत्रकार असत्या तर काय झालं असतं। निर्भया केसेस झाल्याशिवाय आम्ही जागे होणार नाही का दिवसा ढवळ्या बलात्कार झाल्याशिवाय जागे होणार नाहीत का या पत्रकार महिला असत्या तर काय झालं असतं हाही प्रश्न विचारावा लागेल। प्रश्न किरण ताजणे पुरता नाहीये प्रश्न सर्वसामान्य लोकांसाठीचा सुद्धा आहे तो आम्ही लावून धरतोय इथे। सर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर महिला एखादी असती आणि असा जर काही प्रकार झाला असता घडू नये पण प्रकार झाला असता तर केवळ तितक्यापुरतं मर्यादित राहिलं नसतं। त्र्यंबकेश्वर देवस्थान त्र्यंबकेश्वर गाव नाशिक जिल्हा महाराष्ट्र राज्य बदनाम झालं असतं सर देशभरामध्ये। हा फार मोठा आपण प्रश्न विक्रांत असा आपण थांबणार आहोत का त्यापर्यंत कंत्राटी कर्मचारी कसे वागतात मग ते टोल नाक्यावरती असतील किंवा अशा प्रवेश कर पथकर वगैरे घेणाऱ्याबद्दल बाकीचं सोडा तुमची टू व्हीलर सुद्धा उचलली जाते त्या लोकांकडून कशी टू व्हीलर वापरली जाते कंत्राटीकरणाचा हा सगळा प्रकार सगळ्यांना माहिती आहे। ठीक आहे तुम्हाला कंत्राटा द्यावी लागतात तुमचा काय समस्या असेल प्रशासनिक समस्या असेल पण या माणसांना कोणाशी कसं वागायचं आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत तुम्ही मारहाण केलेली आहे माहिती मिळते त्यानुसार डोक्यावरती सुद्धा लागल्या किरणच्या जर का एखादा फटका इकडे तिकडे कोणाला बसला काय वेगळ्या गोष्टी घडल्या काय भावात जाईल हे प्रकरण। दगडानं मारहाण झालेली योगेश खरेंनी फोन देताना आपल्याला सांगितलं की दगडानं मारहाण केली आणि छत्री उलट करून मारहाण केली आणि म्हणूनच हा मुद्दा आपण लावून धरलेला आहे। याबद्दलची आम्ही फॉलोअप सुद्धा ठेवणार आहोत। आमची अपेक्षा प्रार्थना विनंती आहे संबंधित पोलीस प्रशासनाला पोलीस अधीक्षकांना की आपण यामध्ये लक्ष घालाल आणि या लोकांवरती कारवाई कराल। यांचे हिस्ट्री पण बघून घ्या हे कोण आहेत कर्मचारी यांची बॅकग्राऊंड चेक झालेली आहे का यांना त्या तिकडे कंत्राटदाराने कामावर घेताना बॅकग्राऊंड चेक झालेली आहे का कुणाशी संबंधित आहेत कंत्राटदार कोण आहे त्याला कंत्राट कोणी मिळवून दिलेलं आहे। तर या सगळ्यामध्ये नगरपालिका ग्रामपंचायत जे काही असेल त्यांची सुद्धा काही जबाबदारी राहत असेल। कंत्राट दिलं म्हणजे जबाबदारी संपते असं होत नाही ना कंत्राट ज्याला दिले तो कोणाला कामावर ठेवतोय ही सुद्धा जबाबदारी असली पाहिजे। ते होत नाही त्याचं कारण आम्ही कंत्राट दिलं कंत्राटाच्या ज्या काही बेसिक गरजा असतील त्या ते सुद्धा कंत्राट कशी दिली जातात हे ओपन सिक्रेट आहे महाराष्ट्रामध्ये। मग ते काम तुमच्या रस्त्याच्या फुटपाथचं असो फुटपाथ वगैरेचं असो पेवर ब्लॉकचं असो काय गार्डनचं असो नाही तर हे कंत्राट असो ही माणसं सगळी गोळा केली जातात। ही कुणाची तरी पुन्हा पित्ते असतात कार्यकर्ते असतात त्यांना काम दिलेलं असतं शेवटी त्यांच्या पोटा पाण्याची सोय होते। आमचं काही म्हणणं नाहीये तुम्ही तुमचा जो काही धंदा व्यवसाय करा पैसे कमा काही म्हणणं नाही आमचं प्रश्न असा आहे ते करत असताना तुम्हाला मारहाणीचा अधिकार कोणाला दिला तुम्ही अशा गोष्टी करताय या गोष्टी रिपोर्ट तरी झाल्या आज समजा आपली गाडी निघून गेली असती त्याच्यानंतर एखाद्या सामान्याची गाडी अडवली असती तर त्याला एवढं महत्त्व दिलं गेलं असतं का नाही कारण त्या छोट्या घटना ठरतात। पण या निमित्तानं आम्हाला सुद्धा एक पुन्हा एकदा ज्याला म्हणतात पुन्हा एकदा दखल घ्यावी लागलेली आहे। आम्ही तर सामान्यांसाठी आवाज उठवतोच आहोत पण यावेळी पत्रकारांसाठी आवाज उठवावा लागेल। पत्रकारांवर झालेला भ्याड हल्ल्याचा निषेध तर सर्वत्र होईल
पण हे होतंय कशामुळे, एवढी हिंमत लोकांची झाली कशी, हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला पडलाय. राज्य सरकारचं अस्तित्वच दिसत नाही अशा प्रकारचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रात आहे. काय मागणी काय करत एकंदरीत पाहिलं, चौथा स्तंभ आहे, एकंदरीत पुन्हा वारंवार मारतात. या व्यवस्थित हॉस्पिटलला आणि दाजने याला जे आहे आपण आता ॲडमिट करतो त्याचं CT स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे. डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे हे सगळं पाहावं लागेल. जी माहिती मिळते आहे आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावरून असं लक्षात येतं आहे की आज कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी काही नाशिकवरून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात. म्युन्सिपाल्टीच्या वतीने फाडतात. कानूनी आहे गैरकानूनी आहे काही कल्पना नाही. पण तिथे त्यांनी सांगितलं की आम्हाला जाऊ द्या, आम्ही प्रेसची मंडळी आहोत. आणि मुख्य म्हणजे आहे की त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं इतर वेळेला सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, सुधारण्याच्या काही आवश्यकता असलेल्या गोष्टी आहेत, त्याचं वार्तांकन करून ते शासनापुढे जनतेपुढे आणण्याचं काम ही मंडळी करत असतात. आता तुम्ही यांना जर दूर ठेवलं ह्या त्र्यंबकेश्वरपासून या सर्व मीडियाच्या लोकांना, तर त्र्यंबकेश्वर नावच वर्तमानपत्रात येणार नाही. दुर्दैवानं ह्या तिथल्या काही लोकांनी जे पावती फाडणारे आहेत असं म्हणतात, त्यांनी बेदम म्हणजे दगडांनी मारलं, काठ्यांनी मारलं, छत्री मारल्या, डोक्यामध्ये प्रचंड मार आहे. आणखीन दुसरे सर, छगन भुजबळांनी जी प्रतिक्रिया दिली तशीच प्रतिक्रिया जवळपास सगळ्या नेत्यांनी, सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, ज्यांच्याशी आपण बोललो प्रत्येकाने हीच प्रतिक्रिया दिली आहे. आता हे सगळं होण्यासाठी ही सगळी मंडळी आपल्याला सहकार्य करतील, पत्रकारांचा आवाज बनतील, सर्वसामान्यांचा आवाज बनतील अशी अपेक्षा करूया. पुढारी न्यूज तर सोबत आहेच, कारण पुढारी न्यूज म्हणजे आवाज जनतेचा.